जय हिंद. तर बघा, आज आपला जो टॉपिक असणार आहे तो असणार आहे पानिपतची तिसरी लढाई. तर बघा, पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे खरे काय खोटे काय हे आज आपल्याला जाणायचे आहे. तर बघा, पानिपतची तिसरी लढाई. तर बघा, तिसरी लढाई जी आहे पानिपतची ही मराठे आणि अहमद शाह अब्दाली या दोन महासत्तांच्या मध्ये झालेली आपल्याला बघायला मिळेल. बघायला झालं तर या दोन्ही महासत्ता होत्या. बघायला झालं तर एक सत्ता मराठे म्हणजे हे भारतातील एक मोठी सत्ता, आणि अब्दाली हा जो आहे हा अफगाण या क्षेत्रातील एक मोठी सत्ता. तर बघा, ही लढाई जी आहे ही आपल्याला बघायला मिळेल 14 जानेवारी. 14 जानेवारी 1761 ला झाली. तर बघा, 14 जानेवारी 1761 हाच तो दिवस. त्या दिवशी भारतावरती पुढे कोण राज्य करणार किंवा येणाऱ्या भविष्यात भारतावर शासन कोण करणार हे ठरलं. तर बघा, आपल्याला बघायचं आहे, एका बाजूला होते मराठे आणि मराठ्यांच्या विरुद्ध जो आहे हा होता अहमद शाह अब्दाली. तर बघा, अहमद शाह अब्दाली हा अफगाणचा आणि बघायला झालं तर मराठ्यांकडून या युद्धामध्ये जाणारे जे आहेत ते तीन मुख्य लोक, ते म्हणजे विश्वासराव, दुसरे म्हणजे सदाशिवराव भाऊ, आणि तिसरं म्हणजे इब्राहिम खान गारती. तर बघा, हे झाले तीन मुख्य सत्ता. हे तीन मुख्य व्यक्ती जे आहेत यांनी जे आहे हे याच्यामध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये खूप मोठी भूमिका पार पाडलेली आपल्याला बघायला मिळतं. तर बघा, पानिपतचे तिसरे युद्ध जे आहे हे आपल्याला माहित आहे, पानिपत हे हरियाणामध्ये स्थित आहे. तर बघायचं झालं तर जो हरियाणाचं हे क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये खूप साऱ्या लढाया ह्या झालेल्या आहेत. या लढायांचे जे वर्णन करायचे झाले तर या क्षेत्रामध्ये जवळपास ते पानिपतचे 3 युद्ध असतील किंवा अजून कुठल्या प्रकारचे झालेले युद्ध असतील, तर तराईच्या लढाया असतील, तर अशा प्रकारचे खूप सारे युद्ध जे आहे या हरियाणाच्या क्षेत्रात झालेले आहेत. तर बघा, मराठे व अहमद शाह अब्दाली ही युद्धाची सुरुवात. तर या युद्धाची सुरुवात होण्यामागचं कारण म्हणजे काय? तर बघा, या युद्धाची सुरुवात होण्यामागे कारण याचे दोन आहेत. एक म्हणजे मराठ्यांचा वाढता विस्तार, आणि दुसरं म्हणजे पंजाब या क्षेत्राचा वाद. तर बघा, मराठ्यांचा वाढता विस्तार म्हणजे काय? तर जेव्हा पेशवेपद हे बाजीरावकडे आलं, बाजीरावकडे पेशवेपद आल्यानंतर काय झालं, तर बाजीरावने हा खूप मोठ्या प्रमाणावरती जो आहे मराठी सत्तेचा विस्तार करण्यास सुरुवात केली. इतिहासकार इतिहासकार बाजीराव पेशवा यांचा जो काळ आहे, या काळाला मराठ्यांच्या इतिहासातील जो आहे सुवर्ण काळ संबोधतात. तर बघा, आणि तसंच जे धोरण आहे ते सदाशिवराव भाऊ यांनी जे आहे हे ठेवलेलं होतं. हे सुद्धा याच्यावरती चालत त्याच मार्गावरती चालत मराठ्यांचा जो विस्तार आहे, मराठ्यांचा सत्ता विस्तार जे आहे हे करत होते. त्याचाच भीती ही अहमद शाह अब्दालीला होती. आणि पंजाब या क्षेत्रावरील वाद म्हणजे काय? तर जेव्हा मराठ्यांची सत्ता ही उदयास आलेली होती, बट मराठे जे आहे हे एक छोटीशी सत्ता होती आणि कमकुवत सत्ता होती, त्यावेळेस पंजाब हे क्षेत्र जे आहे हे अहमद शाह अब्दालीकडे होतं. त्याने तेथे त्याचा मुलगा जो आहे हा गव्हर्नर म्हणून नेमलेला होता,
जसे मराठे सत्तेमध्ये आले, मराठ्यांची पावर वाढत गेली, मराठ्यांचे विस्तारवादी धोरण जे होते ते अंमलात आणायचे होते. तर त्यावेळेस पंजाब हे क्षेत्र अब्दालीकडून जिंकून घेण्यात आलं. अब्दालीकडून जिंकून घेण्यात आल्यानंतर तिथं मराठ्यांचा गव्हर्नर म्हणून जो आहे हे पहिले आपल्याला बघायला मिळेल, बेग जो आहे अमीना बेग याला ठेवलं. बट त्याचा जो झुकाव आहे हा अब्दालीकडे जास्त असल्यामुळे मराठ्यांनी त्याला पदावरून काढून सिंधिया यांना तेथील सत्ता दिली. तर मराठ्यांचं जर बघायचं झालं तर मराठ्यांचा जो हा काळ आहे, या काळामध्ये मराठी जे आहेत हे पूर्ण भारतावरती राज्य करत होते. बघायचं झालं तर राज्य कसे करत होते, तर मराठ्यांच्या राज्याची एक सिंपल नीती होती, म्हणजे सिंपल एक धोरण होतं. ते म्हणजे काय, हे युद्ध जास्त करायचे नाही, हे कुठल्याही राजाला हे आपल्या अधीन करून घ्यायचे, त्याच्याकडून टॅक्स वसूल करायचे. बघायचं झालं तर मराठ्यांचा काळ हा असा होता की या काळामध्ये मराठी जे आहे हे दिल्लीकडूनही टॅक्स घ्यायचे, दिल्लीच्या शासकाकडूनही टॅक्स घ्यायचे. तर जे कमकुवत मुघल होते त्यांच्याकडून टॅक्स घ्यायचे. पुढील शासक दिल्लीचा कोण बनणार हे सुद्धा मराठे ठरवायचे. आणि जर बघायचं झालं तर अहमद शाह अब्दाली जो आहे हा त्याच्या क्षेत्रातील एक खूप प्रचंड ताकदवान आपल्याला म्हणता येईल शासक. याने सुद्धा याचे विस्तारवादी धोरण होते, याला सुद्धा भारतावरती राज्य करायचे होते. कारण की बघायचं झालं तर भारत हा त्यावेळेस खूप समृद्ध होता. तर बघा, या युद्धाची सुरुवात अब्दाली हा अफगाणवरून निघाला आणि हरियाणातील पानिपत येथे पोहोचला. तो अगोदर पोहोचला, याचा त्याला फायदा झाला की त्याचे सैन्य जे आहे ते उंच ठिकाणावरती याने स्थायी केले व मराठे नंतर पोहोचले. त्याच्यामुळे मराठ्यांना तोटा हा झाला की मराठ्यांचे सैन्य जे आहे ते थोडे खालती जे आहे ते स्थायी झाले. ते मराठ्यांचे सैन्य आणि अब्दालीचे सैन्य अमोरासमोर आले. तर बघायचं झालं तर त्यावेळेस युद्ध करण्याची नीती कशी होती, तर यायचे अमोरासमोर यायचे आणि 4-5 दिवस 10-15 दिवस अमोरासमोर राहायचे आणि तदनंतर युद्धाला सुरुवात करायचे. तसंच झालं, त्यांनी एकमेकांच्या समोर जे आहे त्यांचे कॅम्प उभारले, सैन्य एकमेकांपुढे उभं आहे आणि वरतून पाऊस चालू आहे. पाऊस चालू असल्यामुळे काय झालं, तर अब्दालीचं सैन्य जर इथं आहे आणि मराठ्यांचं सैन्य जर इथं आहे, तर पाऊस येत आहे, पावसामुळे जे पाणी आहे ते मराठ्यांच्या कॅम्पमध्ये शिरायला सुरुवात झाली. हे पाणी मराठ्यांच्या कॅम्पमध्ये शिरत आहे, मराठ्यांचं अन्नधान्य खराब होत आहे, मराठ्यांचा दारूगोळा खराब होत आहे. हा दारूगोळा खराब झाल्यामुळे काय झालं, तर बघा, नशीब खराब असल्यावर काय होतं हे आपल्याला पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये बघायला मिळतं. बघायला झालं तर निसर्गाने मराठ्यांची साथ सोडली आणि तदनंतर मराठ्यांना त्रासलेले 2 संस्थानं जे आहेत यांनी मराठ्यांची जी मागून येणारी रसद होती ते थांबवण्यास सुरुवात केली. ते संस्थानं म्हणजे अवध आणि दुसरं म्हणजे रोहिलखंड. तर बघा, मराठे जे आहे मराठ्यांची रसद ही येणं थांबली, मराठ्यांना मागून येणारी रसद थांबली, मराठ्यांचे अन्नधान्य येण्यास बंद झाले. ते बंद झाल्यामुळे काय झालं, सैन्याकडे जे आहे थोड्याच दिवसाचे जे अन्नधान्य आहे शिल्लक राहिले होते आणि पावसामुळे तेही खराब होत होते. पावसामुळे मलेरियाही पसरत होता, त्याच्यानेही सैनिकांचा मृत्यू होत होता. जे मराठा सैन्यातील टॉप 22 कमांडर होते हे भाऊ जवळ आले. भाऊना त्यांनी म्हटलं, भाऊ, आता मलेरियाने मेल्यापेक्षा, भुकीने मरण स्वीकारल्यापेक्षा युद्धात मरण स्वीकारणे कबूल आहे. युद्ध होऊ द्या. आणि अखेर तो दिवस उजेडला 14 जानेवारी 1761. 1761 ला काय झालं, तर बघा, 14 जानेवारी 1761 मराठे आणि अब्दाली यांच्यात जी आहे पानिपतची तिसरी लढाई सुरुवात झाली. पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या पहिल्या प्रहरात जे आहे आपल्याला म्हणता येईल किंवा सकाळचा जो वेळ आहे त्या वेळात मराठे हे अब्दालीच्या सैन्यावरती जे आहे ते खूप हावी झाले किंवा त्यांचे वर्चस्व होते, मराठ्यांच्या सैन्याचे वर्चस्व होते. बट युद्ध चालू असतानाच जे आहे 2 मराठ्यांचे जे सेनापती आहेत त्यांनी काय केलं, त्यांचे सैन्य
व त्यांनी माघार घेतला. तर हे माघार घेतल्यामुळे काय झालं, तर मराठ्यांची जी सैन्याची संख्या आहे ती कमी झाली. तर बघा, ते दोन सेनापती कोण, तर एक म्हणजे महादजी सिंधिया, आणि दुसरे म्हणजे मल्हारराव होळकर यांनी जे आहे त्यांचे सैन्य मागे घेतले. याच्यामुळे मराठ्यांची स्ट्रेंथ कमी झाली. तर बघायचं झालं तर मराठ्यांकडे जर एवढे सैन्य असेल आणि अब्दालीकडे समजा एवढेच असेल, तर काय झालं, महादजी सिंधिया आणि मल्हारराव होळकर यांनी जेव्हा त्यांचे सैन्य जे आहे युद्धामधून काढून घेतले, तर मराठ्यांची स्ट्रेंथ कमी झाली. आणि दुसरं म्हणजे पावसामुळे मराठ्यांचा खराब झालेला दारुगोळा जो आहे त्याच्यामुळे मराठ्यांच्या तोफा काम करत नव्हत्या. पण अब्दालीच्या तोफा ज्या आहेत त्या काम करत होत्या. तर काय झालं, मराठ्यांच्या तोफाही काम करणं बंद केल्या. बघायचं झालं तर ओव्हरऑल अब्दालीची ताकद जी आहे ही या युद्धामध्ये जास्त होती. त्याच्यामुळे मराठ्यांना हार स्वीकारावी लागली. या युद्धामध्ये विश्वासराव, सदाशिवराव पेशवा आणि शमशेर बहादूर म्हणजे कोण, तर शमशेर बहादूर म्हणजे तुम्ही ज्यांनी बाजीराव मस्तानी पिक्चर बघितलेला असेल, त्याच्यामध्ये बाजीराव आणि मस्तानीचा मुलगा जो दाखवलेला आहे तो शमशेर बहादूर या युद्धात विश्वासराव, सदाशिवराव पेशवा यांच्यासोबत धारातीर्थी पडला आणि या युद्धामध्ये मराठ्यांची हार झाली. तर बघा, या युद्धामध्ये हार झाल्यामुळे काय झालं, तर मराठ्यांची जी ताकद होती ती कमी झाली. बघायचं झालं तर मराठ्यांचे सैन्य जे आहे हे जवळपास 75,000 सैनिक जे आहेत ते मृत्युमुखी पडले. तर हे 75,000 सैनिक मृत्युमुखी पडले. त्याच्यावरती जे आहेत हे इतिहासकार टी.एन. सरकार काय म्हणतात, तर इतिहासकार टी.एन. सरकार म्हणतात, महाराष्ट्रातील एकही घर असं नसेल की त्या घरातील एक ना एक तरी व्यक्ती या युद्धात मृत्युमुखी पडला नसेल. तर बघा, या युद्धामुळे फायदा कोणाला झाला, तर फायदा ना मराठ्यांना झाला ना अब्दालीला झाला. मराठी या युद्धात हरले, पण अब्दालीलाही तेवढेच नुकसान झाले. अब्दालीच्या काही प्रशासकीय अडचणीमुळे अब्दालीला परत अफगाणला जावं लागलं. तो अफगाणला चालला गेला. मराठे हरले, मराठ्यांची ताकद कमी पडली. ज्या प्रादेशिक सत्ता होत्या, ज्या लहान लहान घराणे होते, त्यांच्यावरती मराठ्यांची जी पकड आहे ही कमकुवत झाली. ती पकड कमकुवत झाल्यानंतर काय झालं, मराठ्यांना त्यांच्याकडून टॅक्स वसूल करता आला नाही. आणि त्याच्यामुळे काय, तर त्याच्यावरती दुसरा पडलेला परिणाम म्हणजे जे मराठ्यांची युद्धात मुलं व महिला यांना घेऊन जाण्याची जी प्रथा चालू झाली होती किंवा जी एक नियम होता, त्या नियमामुळे काय झालं, तर मुलं व महिला यांना पकडून जे आहे हे त्यांनी अफगाणला नेऊन बाजारात विकून टाकले. तर बघा, त्या युद्धामुळे असे भारतावरती झालेला परिणाम काय, तर या युद्धाचा वर्णन करताना इतिहासकार असे लिहितात की या युद्धामुळे फायदा त्यांना झाला जे या युद्धात सामील नव्हते. ते म्हणजे कोण, तर ते म्हणजे अवध संस्थानचा सुजाउद्दौला, रोहिलखंडचा नजीबुद्दौला आणि इंग्रजांना फायदा काय, तर त्यावेळेस जे आहेत त्या छोट्या छोट्या प्रादेशिक सत्ता होत्या. फक्त एकच जी मोठी सत्ता होती ती म्हणजे मराठे. आणि या युद्धामध्ये ती सत्ता कुसळली, ती सत्ता ढासळली. ती सत्ता ढासळल्यामुळे काय झालं, तर ही सत्ता ढासळल्यामुळे इंग्रजांचा जो भारतात राज्य करण्याचा रस्ता आहे किंवा मार्ग आहे, हा मार्ग मोकळा झाला. हा मार्ग मोकळा झाल्यामुळे काय झालं, इंग्रजांना भारतावरती ताबा मिळवण्यासाठी फारसा जो आहे हा संघर्ष करावा लागला नाही. तर बघा, आता काय झालं, या युद्ध झालं आणि जे अवध व रोहिलखंडचे सुजाउद्दौला आणि नजीबुद्दौला होते, त्यांनी जी मराठ्यांची जी रसद व पत्रव्यवहार जे रोखले होते, त्याच्यामुळे जे आहे
हे महाराष्ट्रामध्ये युद्धामध्ये काय झालं काहीच माहीत पडत नव्हते. एक एक दिवशी एक भटका व्यापारी जो आहे हा दरबारामध्ये पोचला. त्याला जे आहे छत्रपतींनी विचारले की कुठून आलायस? तो म्हणाला पानिपत कडून आलोय. पानिपत कडून आलायस तर पानिपतचे समाचार सांग. तर त्याला आश्चर्य वाटलं की एवढे मोठे युद्ध झाले तरी इकडे अजून काहीच माहित नाही. तर त्यांनी या युद्धाचे वर्णन कसे करावं किंवा राजास कसे सांगावं, तर त्याने जे आहे हे एका कोर्टमध्ये सांगितलं. त्याने सांगितलं दोन दोन हिरे, 22 सोन्याच्या मोहरा आणि तांब्या आणि चांदीची गिनती सुद्धा केली जाणार नाही, एवढे नुकसान झाले. तर बघायचं झालं तर 22 सोन्याचे सिक्के म्हणजे काय, जे 22 टॉप कमांडर्स होते म्हणजे 22 मुख्य सेनापती होते ते. आणि चांदी आणि तांबा म्हणजे काय, तर सैनिक. एवढं या युद्धात मराठ्यांचं नुकसान झालं. अब्दालीलाही या युद्धात काही मिळालं नाही. आणि या युद्धामुळे झालेला फायदा म्हणजे तो फायदा जो आहे हा इंग्रजांचा झाला. इंग्रजांचा फायदा असा झाला की इंग्रजांना भारताची सत्ता मिळवण्याचा जो एक मार्ग आहे हा मोकळा झाला. इंग्रजांना ती सत्ता मिळवण्यासाठी हा खूप काही संघर्ष करावा लागला नाही. तर बघा याच्यावरती तुम्हाला बघितलेलं असेल तुम्ही, याच्यावरती आपल्याला जो आहे एक फिल्म आलेली बघायला मिळेल. त्या फिल्म मध्ये जे आहे हे आपल्याला ही गोष्ट जर खराब आहे तर बघा फिल्म मध्ये काय आहे, फिल्म मध्ये काहीच इतिहासाचे रिलेटेड हे दाखवतच नाही. इतिहासा रिलेटेड फक्त एवढंच असतं की त्याला नाव जे आहे हे इतिहासाचं दिलं जातं आणि जी सर्व स्टोरी असते ही काल्पनिक घेतली जाते. ही काल्पनिक स्टोरी न घेता जर खरा इतिहास जर दाखवायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की हे सर्वांसाठी प्रेरणादायी असेल. तर तसंच बघायचं झालं तर बाजीराव यांच्या आयुष्यावरती आलेला चित्रपट जो आहे बाजीराव मस्तानी, त्याच्यामध्ये त्यांची जी आहे एक बाजू दाखवण्यात आली. तर त्यांची दुसरी बाजू बघायची झाली तर त्यांनी जे आहे 18 वर्षाचे असताना युद्ध लढण्यास सुरुवात केली. वयाच्या 32व्या वर्षालोक त्यांनी युद्धच लढले आणि त्याच्यातही त्यांची विशेषता म्हणजे ते एकही युद्ध हरले नाही. अशा व्यक्तीची जी आहे हे बॉलिवूड आपल्याला बघायला मिळेल. फक्त एक बाजू दाखवतं. त्या फिल्ममध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कुठल्याही प्रकारचे युद्ध जे आहे विस्तृत प्रकारे दाखवण्यात आलेलं नाही. ही आपल्या चित्रपट सृष्टीची एक कमतरता आहे. तर जाऊ द्या. हे झालं आपलं पानिपतचं तिसरं युद्ध. तुम्हाला याच्यामध्ये जे महत्वाचं आहे हे फक्त एवढंच आहे, 14 जानेवारी 1761 जे आहे पानिपतचं युद्ध झालेलं आहे. आमोरासमोर आलेल्या सत्ता म्हणजे मराठे आणि अहमद शाह अब्दाली हा अफगाणचा होता. आणि मराठ्यांचे जे आहेत ते सेनापती म्हणजे विश्वासराव हे औपचारिक सेनापती होते. आणि जर वास्तविक सेनापती बघायचे झाले तर सदाशिवराव भाऊ. आणि दुसरं म्हणजे तोफखाना प्रमुख इब्राहिम खान गारदी. आणि मराठ्यांना या युद्धामध्ये ज्यांनी धोका दिला ते म्हणजे महादजी सिंधिया आणि मल्हारराव होळकर. हे तुम्ही लक्षात ठेवा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये पानिपतच्या दुसऱ्या लढाईसोबत. जय हिंद, जय भारत.